जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील प्रस्तावित MIDC अंतर्गत शेतकऱ्याच्या शेतजमिनी जात आहे। त्या अंतर्गत भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। आता आपण थेट आमचे प्रतिनिधी गंगाधर शेडमाके यांनी घेतलेला हा रिपोर्ट पाहूया। आज जो कलेक्टर ऑफिसला जो एवढ्या मोठ्या लोकसंख्येने जे तुम्ही आलेले आहात आणि आपण जो निवेदन दिलेले आहे तो कशाबद्दल आहे ते थोडक्यामध्ये तुमची माहिती द्या। चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा एरियामध्ये जो 14 गावाकरिता MIDCचा जो प्रस्तावित आहे ती MIDC त्या परिसरात होऊ नये याकरिता आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या ठरावासहित निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर माननीय कलेक्टर साहेबांनासुद्धा आम्ही बोललेलो आहोत आणि यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा निवेदन पाठवलेलं आहे। तरी या निवेदनावर योग्य कारवाई होईल आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्हाला भविष्यात फार मोठा आंदोलन उभा करून आमची शेती वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार एवढं मात्र निश्चित आहे। आता जो येणाऱ्या जो निवडणुकीचा जो विषय आहे आणि जो सत्तेमधला जो भाग आहे त्या भागामध्ये आता तुम्ही तर त्याची म्हणजे त्या शीटवर तुम्ही दावेदार आहे आणि मग लोकांचे मत तुम्ही कसे का घेणार बा, हा एक म्हणजे गंभीर तुमच्यावर एक विषय आलेला आहे। अजून प्रस्तावित आहे, यापूर्वीसुद्धा आपल्या वडसेकडे प्रस्तावित होती आणि तिथल्या जनतेचा विरोध असल्यामुळे त्यांनी तिथून प्रस्तावित असलेली आमच्या एरियामध्ये प्रस्तावित केलेली आहे, अजून मंजूर झालेली नाही किंवा घोषित झालेली नाही। तरी जरी आमची सरकार असेल तरी आम्ही एक शेतकरी म्हणून शेतीसाठी लढा देणे आणि शेतीसाठी आंदोलन करणे हा माझा पूर्ण अधिकार आहे आणि मी त्यासाठी कटिबद्ध आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।